पूर्वी अजाम्या नावाचा एक ब्राह्मण होता, सत्वशील ब्राह्मण होता, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण होता. परंतु त्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये एक दृश्य पाहण्याकरता मिळालं. काय? की तो सुविधा आणण्याकरता चांगल्या मार्गाने न जाता आडमार्गाने गेला. आणि आडमार्गाने जात असताना काय झालं, एका जार पुरुषाची आणि एका वेश्येची काम पीडा पाहिली महाराज त्यांनी. आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये आद्यपतनाला कारणीभूत ठरला महाराज. आद्यपतनाला कारणीभूत ठरला. म्हणून तर तुकोबारा एके ठिकाणी सांगतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. माणसाने तशाच्या संगतीमध्ये जाऊन सोडून द्यावं, जाणं तर सोडून द्या, नुसतं क्षणभर जरी त्याचं दर्शन झालं तर आद्यपतनाला काय होतं महाराज, कारणीभूत ठरते. म्हणून माणसाने जीवनात संगती करत असताना देखील अशाची संगती करावी, अशाची संगती करावी की जेणेकरून त्याच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर आपला काय होईल महाराज, उद्धार होईल का अधपतन होईल. माणसाचं जीवन घडतही संगतीनं आणि बिघडतही संगतीनं. माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो तोही संगतीनं आणि पतन होतो तेही संगतीनं. पतन उद्धार संगाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. शास्त्रकार एके ठिकाणी सांगतात, एका पाण्याने तापलेल्या लोखंडाची संगती केली, परिणाम त्याचं अस्तित्व नष्ट झालं. त्याच पाण्याच्या थेंबाने समोर एका शिंपल्याची संगती केली तर तो मोत्यासारखा चमकायला लागला. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये जाऊन पडला, परिणाम तो मोती झाला. ऐका सुभाषितकार काय सांगतात, स्वात्या सागर शक्ती मध्यंतन मुक्तिकम जायते मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रम स्थितम राज्यते. स्वात्या सागर शक्ती मध्यंतन मुक्तिकम जायते. आणि शेवटी सांगतात, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणद संपादतो जायते. म्हणजे एका पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली. माता भगिनी, तुम्ही चपात्या करत असताना जर